हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, हम लोगों ने अपना जो ये सीरीज है बच्चा, कहीं ना कहीं नवोदय 2025 में पूछे जाने वाले कुछ इंपॉर्टेंट सवालों की, तो कुछ 10 सवालों के रिगार्डिंग इंपॉर्टेंट सीरीज हम लोगों ने रोजाना लाने की हम लोग अभी फिलहाल में कोशिश कर रहे हैं, जिसके बुनियाद पे आपके ओवरऑल कुछ जो एक सवालों का जो पैटर्न है कहीं ना कहीं जो नवोदय में पूछा जाता है, वो उस चीजों के साथ आप वाकिफ हो सकते हो। ये सबसे इंपॉर्टेंट है ना? बाकी कुछ नहीं था अपना। बाकी देखिए बच्चा, ये डे 7 के रिगार्डिंग हम लोग आज प्रस्थान कर रहे हैं, जिसमें मैं वेलकम करना चाहूंगा आज सभी तमाम बच्चों का, जो भी बच्चे हमें नए देख रहे हो या पुराने हो, जो भी है ना। तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं पहले एग्जाम्पल के साथ। दैट व्हाट विल बी द difference between the largest and the smallest number of four digit formed by the number 2035. 2,0,3,5 या अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यामधील फरक किती? हा सोपा साधा प्रश्न आहे रे. आता तुम्ही स्वतःच विचार करा. मोठ्यात मोठी जर मी संख्या विचार केली तर कोणती राहणार बघा, तुम्हीच सांगा बरं. 5, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2 आणि 0. बस या अंकांपासून बनवायचे होतं ना आपल्याला. खत्म काम. तो आपने पाई 3, 2, 0 बना लिया. अब इसमें मतलब मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये तुम्ही काय करता, तर मोठी संख्या आधी लिहिता, मग उतरत्या क्रमामध्ये संख्या लिहित असता. मग लहानात लहान संख्या कसं लिहिणार? लहानात लहान संख्या कसं लिहायचा? तर याचा उलटा करून टाकायचा. 0, 2, 3, 5. पण हा चुकीचा होऊन जाणार. का? कारण की अशा क्षणी खासकर एक गोष्ट लक्षात घ्या, हे 3 अंकी संख्या बनली. आपल्याला पाहिजे होती 4 अंकी संख्या. म्हणून काय करायचं, हे जेव्हा केव्हा हे शून्य असतो ना, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं, उतरता क्रम तर जरूर करायचा, पण हे फेरबदल करून टाकायचे. म्हणजे 0 आणि 2 ची जागा अदला बदल करून टाका. म्हणजे कसं, तर 2 आधी 0 नंतर. फरक विचारलं म्हणजे डिफरन्स विचारलं म्हणजे मायनस विचारलं. 10तून 5 गेलं 5, 12तून 4 गेले रे बाळा 8. 85 कुठे दिसतोय? 2 ठिकाणी दिसतात. हे तर पहिलेच कॅन्सल झाले. ठीक आहे. 3तून 1 गेला किती? 2. तर 285 शेवटी कुठे आहे? तर सी तुमचा उत्तर. बस शेवटचे बघा, बेरीज म्हणा, वजाबाकी म्हणा, अशा संदर्भात उत्तर जेव्हा तुमचा येत असतो ना, पर्यायासोबत थोडा डील करत चला, की माझ्या शेवटचे 2 अंक आले आहेत, हे कुठेतरी पर्यायामध्ये मॅच होत आहेत का? शेवटचे 3 अंक कुठे पर्यायामध्ये मॅच, म्हणजे समोरची तुम्हाला अननेसेसरी खूप मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही भासणार. पर्यायावरून कुठे ना कुठे तुम्ही जे 2-3 स्टेप नंतर उत्तर येणार आहे ते आधीच करू शकता. बाकी कुछ काही नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया बच्चा. बघा, हो आजकाल बघा पाय चार्ट ह्या अशा प्रकारचा हा चॅप्टर तुम्हाला जो ऍड झालेला आहे, ते खूप जास्त स्वरूपामध्ये हे असे प्रश्न आजकाल तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. 2 तरी प्रश्न पक्के राहतील तुम्हाला. ओके. तर बघा काय म्हणतो, द पाय चार्ट बिलो शोज द पर्सेंटेज ऑफ ब्लड टाइप of a group of people. If the total number of people with blood type AB or B is 135, then the number of people with blood type B or B is, म्हणजे म्हणणं काय त्याचं, खालील पाय चार्ट मध्ये वेगवेगळ्या रक्तगटाचे काही लोकांची टक्केवारी दर्शविलेली असून जर टाइप ए बी म्हणजे ही व्हॅल्यू, टाइप ए बी आणि टाइप बी म्हणजे ही व्हॅल्यू, ठीक आहे, रक्त गटामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या 135 असेल, म्हणजे या दोन्ही गटां मिळून जे लोकांची संख्या आहे ते 135 आहे, तर बी आणि ओ या दोघही रक्त गटामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? हा साधा सोपा सरळ प्रश्न आहे बाळा. तर मला एक गोष्ट सांगा, ए बी रक्तगट आणि बी रक्तगट, ठीक आहे, यांच्या लोकांची संख्या तुमच्याकडे 135 आहे, मी म्हणत आहे का? प्रश्न म्हणत आहे. तर मग एबी रक्तगटवाले किती आहेत? 36 आणि हा 54. समजलं? आता असं नको विचार करायला का हा 36 आहे आणि हा 54 झाला ते 135 झाला. होते का हा 135? 6 आणि 4 हा 10 झाले आणि त्याच्यानंतर 5 आणि हे 90 झाले. बरोबर आहे? पण हे 90 बरोबर का 135 झालं का बाळा? नाही. इथे आपण फसतो. एक गोष्ट फक्त लक्षात घ्या, आपल्याला गरज फक्त काय आहे की हा जो इक्वेशन आहे यावरून आपण कसं आता उत्तर काढतो ते बघा. ठीक आहे. कारण की या ए बी रक्तगटाचे आणि बी रक्तगटाचे दोघांचे मिळून लोकांची संख्या 135 आहे. पण हे जे दिलेल्या गोष्टी आहेत ए बी आणि बी, हे लोकांची संख्या नाही आहे. हे कशाची संख्या आहे? हे त्या लोकांच्या दिलेली
दिलेल्या टक्केवारी, टक्केवारी म्हणजे पर्सेंटेजची गोष्ट आहे. ठीक आहे, तर एबीचे लोक किती आहेत जर मी पर्सेंटेजच्या हिशोबाने विचार केला, एबीचे किती आहेत 36%, बीचे किती आहेत रे 54%, तर यांची बेरीज किती झाली 90%. बरोबर आहे, डिग्रीच्या हिशोबाने विचार करूया आपण तर. ठीक आहे, तर सीधा सीधा बघ, या दोन्ही गटातील एबी म्हणा आणि बी या दोन्ही गटातील जे कितीही लोक आहेत त्यांची टक्केवारी 90 झाली आणि ते लोक किती आहेत तर 135 आहेत. वाव, म्हणजे टक्केवारी पण आपल्याला माहिती आहे आणि त्यामध्ये असलेलं लोकांची संख्या पण माहिती आहे माहिती आहे. तर मला एक गोष्ट सांगा, 90% म्हणजे लोकांची संख्या किती 135 झाली. मान्य करता? बघा प्रकार समजून घ्या भाऊ. ठीक आहे, खूपच खतरनाक नवोदय झाली आहे आजकाल. 90% म्हणजे 135 झाले, तर बघा 1%चा हिसाब काढा, मग न जाने जितके त्याला विचारायच्या विचारत बसला. ठीक आहे, 90%, तर 1% म्हणजे 90 तिकडे भागाकारामध्ये गेला. ठीक आहे, तर आता किती होतो रे, 9 10 90, 135 9च्या फळ्यात येतो का? हो, तर 9 दुने 18 म्हणजे 9 1 9, 13 मधून 9 गेले बाळा 45 और ये 5 सा मतलब 15. हाँ आत्मा आली, अरे आत्मा आली, आत्मा. एक मिनट एक मिनट एक मिनट, अरे भगवान, देखो 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 देखो. अब उसके बाद एक मिनट, थोड़ी सी आत्मा आई है बीच में, स्क्रॉल कर रहा है तो मैं लिख नहीं पाऊंगा. हाँ गया. अब देखो ये कितना 45, तो 9 5 सा कितना 45, तो ये कितना कट होके कितना हुआ बच्चा वो 15. मान रहे हो? तो 1% म्हणजे काय असते, अरे 15 आणि 10 ते पण कटतात ना बाळा. 5 2 जा 10, 5 3 जा 15, म्हणजे 3/2. 1% म्हणजे किती मिळालं बाळा आपल्याला 3/2 मिळालं. काय डाऊट इथपर्यंत? आता मला सांग, त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की तर बी आणि ओ या रक्तगटातील लोकांची संख्या सांगा म्हणते. तर बी रक्तगटातील आणि बी रक्तगटातील टक्केवारी किती आहे बाळा 54, आणि ओ रक्तगटातील लोकांची टक्केवारी किती आहे 108. राईट, यांची आपण काय करू टक्केवारी काढून टाकू. ठीक आहे, 8 ने 4 12, मग इथे काय आला 5 ने 1 6, म्हणजे 162%. 162% लोक या गटातील आहेत. आपण 1% काढलाय, व्हॅल्यू 3/2, पण 1% 3/2, तर 162% किती, म्हणजे एका दिवसात कोणी अगर सपोज 3/2 अंडे खात असतील तर 162 दिवसात किती हे काढायसाठी आपण काय करतो, सरसकट 162 ला 3/2 ने भाग देतो. खतम काम. म्हणजे भाग म्हणजे सॉरी गुणाकार करतो. 2 8 जा 16, 2 1 जा 2, म्हणजे 81 into 3 कराल, 3 1 जा 3, 8 3 24, 243 तुमचा उत्तर राहणार. सांगण्यामागचा उद्देश पहिले समजून घ्या की तुम्हाला टक्केवारीच्या स्वरूपामध्ये दिलेल्या गोष्टी होत्या ते ए बी आणि बी रक्तगटातील, आणि त्यांच्याच लोकांची असलेली संख्या पण तुम्हाला दिलेली होती 135. टक्केवारी तुम्हाला काढण्यात आली 36 आणि 54 ए बी आणि बी ची, ती आली 90%, आणि तेच 90% म्हणजे लोकांची संख्या 135 झाली, म्हणून तुम्हाला 1% मध्ये किती लोक असतात हे माहिती झालं. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की ते जेव्हापर्यंत माहिती होणार नाही बाकीच्या तुम्ही गोष्टी कसे काढणार रे, कारण की त्यावर आधारित त्यांनी विचारलं रक्तगट बी आणि रक्तगट ओ यामधील असलेल्या लोकांची संख्या सांगा. आपल्याला टक्केवारी माहिती आहे, त्याच्यामध्ये पण 1% हिसाब पण माहिती आहे. तर टक्केवारी बळा बी आणि ओ चे किती आहे तर 162%. तर 1% 3/2 लोक येतात, तर 162% किती लोक, 243 लोक. हा साधा सोपा नियम होता बाळांनो. अशा टाईपचे प्रश्न खूप छान पद्धतीने करून ठेवा, यश 100% आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो, which minimum number should be subtracted from the minimum number of 4 digit so that the number is divisible by 75. 4 अंकी लहानात लहान संख्येमधून अशी कुठली संख्या तुम्ही वजा कराल जी 75 या अंकाने पूर्णतः विभाजित होणार. सगळ्यात आधी 4 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला काढायला लागेल, आणि ती म्हणजे काय असते रे 1000.
त्या 1000ला सरळ सकट 75 ने भाग गेला पाहिजे म्हणते, तर 75 ने भाग द्या सीधा सीधा. आता मला एक सांगा, 75 देखो अब अगर सपोज मुझको इसको सॉल्व करना है तो 75 टू जा 150 होता है, तो 50 लेना पड़ेगा 75. मानोगे बात? डिवाइड करोगे तो ये बचा कितना, 25 बचा, ये तक है, ठीक है. और 75 टू जा 150 और वो 3 करूंगा तो भाऊ वो 300 के आसपास आएगा. 150 नहीं 250 के ऊपर आएगा, सॉरी. तो 75 टू जा 150. मान रहे हो बात को कि 75 3 जा करना ठीक रहेगा, कह रहे. एक मिनट, 75 इंटू 3, 3 5 जा 15, 3 7 जा 21, 22. सॉरी ये 2 जा बहुत छोटा हो रहा था, है ना, मुझे लगा 3 जा हो रहा होगा. चलो तो देखो बच्चा, क्या यहाँ पे 3 जा 225. मुझे एक बात बता, 10 से 5 गया कितना, 5, और 5 से 3 गया कितना, 2. आणि हीच संख्या आहे ना बाळा, या 1000ला रोकत आहे परिपूर्णपणे भाग जाण्यासाठी. बरोबर आहे? मान्य आहे की नाही? परिपूर्णपणे भाग जाण्यासाठी तीच संख्या आहे जी रोकत आहे. म्हणून सरळ सकट काय म्हणायचं, 1000 4 अंकामधून, ठीक आहे, लहानात लहान 4 अंकी संख्यामधून काय वजा करायला म्हणते, तर 25 वजा करायला लागेल, जेणेकरून येणारी संख्या हे काय होणार, 75 ने 100% भाग होणार. म्हणजे तुमचं उत्तर काय, 25. ओके, असा विचार करायचा असते, बाकी काय नाही. आता काय म्हणतोय, व्हॉट आर द कॉमन फॅक्टर. 8चे आणि 12चे कॉमन फॅक्टर रे, सामान्य अवयव. नाही माहित का? कोणाचा भाग जातो हा, 1 चे जातो, हो सर. 2 चे जातो, हो सर. 3 च्या नो सर. 4 च्या हो सर. 5 नो सर. 6 नो सर. 7 नो सर आणि 8 हो सर. त्याच्यानंतर 12 1 च्या फळ्यात जातो, हो सर. 2 च्या हो सर. 3 च्या हो सर. 4 च्या हो सर. 5 च्या नो सर. 6 च्या हो सर. 7 च्या नो सर. 8 च्या नो सर. 9 नो सर. 10 नो सर. 11 नो सर. 12 डायरेक्ट. तो बळा तुम्हाला सामान्य म्हणजे कॉमन फॅक्टर विचारलाय ना, तर 1 आहे, हो सर. 2 आहे, दोघांमध्ये पण, 3 नाही तर दिसत नाही, 4 हो सर. म्हणजे तुमचं उत्तर कोणता जी, डी. काय काय प्रश्न चुटकीभर सिंदूरवाले असतात रे बाळा, हे लक्षात घ्या. बिलकुल चुटकीभर सिंदूरवाले काय काय प्रश्न राहतात, त्यांचं नाही घ्यायचं. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा काय म्हणतो नेक्स्ट प्रश्न. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच मेन डिव्हिजिबल बाय 15, 12, 8 लिव्स 9, 6, 2 रिस्पेक्टिव्ह. काय म्हणत आहे बाळांना, तो माहित आहे का? तो असं म्हणत आहे की अशी लहानात लहान संख्या सांगा म्हणतोय जी 15, 12, 8 ने भाग दिले असता 9, 6, 2 बाकी राहणार. काय राहणार? बाकी राहणार. तर अशा वेळेस तुम्हाला मी नेहमी सांगितलं, हा लसावीचा पॅटर्न आहे, लसावी मसावीचा. तर 15, 12 आणि 8 बाकी जे काही गोष्टी असतात ते पहिलेच मायनस करून ठेवणे बाळांनो, पहिलेच. तर नेहमी लक्षात ठेवाल, जे मायनस तुम्ही करता ना, ते नेहमी इथे कॉमन समानच राहतो. ठीक आहे, काय समान तिघांमध्ये आलं तर 6. काय उरलं? 6. तर काय करायचं, सीधा सीधा 15, 12 आणि 8 याची लसावी काढणे आणि आलेल्या लसावीतला 6 ने काय करणे, मायनस करणे. खतम का? त्यांची लसावी कसं काढतो आपण सांगा बरं. 15, 12 आणि 8 सांगा लसावी. 3च्या फळ्यात 2 येतात, ह्या नाही येत, तर 3च करू. 3 5 15, त्याच्यानंतर 3 12, ठीक आहे, आणि 8 जसंच तसं. मग 2च्या फळ्यात येतो हो, 2 2 जा 4, 2 4 जा 8. पुन्हा 2च्या फळ्यात येतो हो, 2 1 जा 2 2 जा. ठीक है, अब सीधा सीधा हम लोग क्या करते, बस सी कर लेते. तो क्या पड़ेगा, 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 2 माइनस 6 करेंगे. तो 3 2 जा 6, 6 2 जा 12, 12 2 जा 24 आणि 24 5 12 2 जा 24 नहीं करते, 3 2 जा 6 करते, 6 2 जा 12 करते और 5 2 जा 10 करते. तो 12 10 जा 120 माइनस 6 करेंगे, तो 120 में से 6 गया 114 आपका फाइनल आंसर. हीच ते संख्या आहे बाळांनो. ठीक आहे, ज्याला 15, 12 आणि 8 ने भाग केला असता सगळ्यांमध्ये 9, 6 आणि 2 हे उरेल. सगळ्यांमध्ये म्हणजे 12 ने भाग द्याल तर 9 उरणार, सॉरी 15 ने भाग द्याल तर 9
12ने भाग द्याल तर 6, 8ने भाग द्याल तर 2, ह्या अशा संख्या उरणार, हा त्याच्या मागचा उद्देश. काय डाउट? काय डाउट? आई होप आपको ये चीजें समझ में आई होगी बच्चा. आज के लिए आज थोड़ा सा वक्त का तगादा था, बाकी कुछ नहीं, है ना. तो एनीवे जो भी है, जिस हिसाब से 10 का वादा था लेकिन 5 तो भी करा दिया, इसे अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. जो भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमारे साथ अगर सपोज और आप जुड़ना चाहते हो फोर्थ या खासकर अभी जो बच्चे फोर्थ में होंगे या फिफ्थ के हिसाब से अगर हमारे साथ जुड़ना चाहते हो कि भाई नवोदय की तैयारी हम लोग अभी से करना चाहिए या जो भी पर्टिकुलर चीजें आपके दिमाग में आ रही हो, तो आप हमारे साथ ये दिए गए नंबर पे कॉल करके आप डिटेल पूछ सकते हो कि कैसे आपको जुड़ना है. ठीक है, तो मैं अपना नंबर आप लोगों को बता दूं, 8275397522 पे कॉल करके आप सारी डिटेल जान सकते हो, जिसमें आपको बच्चों को कोई अगर सपोज इंग्लिश मीडियम का हो या फिर मराठी मीडियम का हो, दोनों मीडियम का मैं नवोदय की तैयारी हम लोग यहाँ पे कोशिश करते हैं. जिस तौर पे कहीं ना कहीं फोर्थ से ही बच्चा अगर स्टार्ट करता है तो उसे कहीं ना कहीं थोड़ा सा प्लस पॉइंट रहता है एज कम्पेयर टू फिफ्थ में अगर बच्चा कोई स्टार्ट करे तो. बाकी कुछ नहीं, है ना. बाकी पढ़ाई किस हिसाब से होती है, ये सारे की सारी इंफॉर्मेशन आपको आप कॉल करके पूछेगा, आपको पता चल जाएगी. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.